एक नवीन व्हिडिओ लग्न या सिरीजमधला घेऊन आलेला आहे. लग्नानंतर अफेअर आहे का? बरेच महिला वर्ग आपल्याकडे येतं. आमच्या मिस्टरावर आमचा संशय आहे. हल्ली ते नीट वागत नाहीत. त्यांचं कुठं का आहे का बघा. असा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर शोधताना आपल्याला खाली दिलेले 3-4 सूत्र आपण बघायचे. सध्याचं बोलायचं झालं, पहिला सूत्र, ज्याप्रमाणे लग्नकुंडलीमध्ये मंगळ आणि शुक्राचा संबंध किंवा पंचमेश आणि सप्तमेशचा संबंध आला, तर ते लग्ना अगोदरचा अफेअर, आणि तेच संबंध जर करता D9 चार्टमध्ये आला, तर हे नवीन संकेत देतं. लग्नानंतर कधीतरी अफेअर बाहेर होईल, याचा संकेत दिला जातो. दुसरी गोष्ट, हे समाजाच्या विरोधात जाऊन काम करायचं आहे, म्हणून दुसरा सूत्र असा झाला, याचं जे हे स्थान आहे लग्नकुंडलीतील तृतीय स्थान, हे खूप डेअरिंगने असावं लागतं, म्हणजे बली असायला पाहिजे. त्या ठिकाणी पापग्रह असायला पाहिजे. म्हणजे पापग्रह असून त्याला शुभग्रहाने बघितलं, तर ते अजून डेअरिंग बाद झालं, आणि शुभग्रह असून त्याला पापग्रहाने बघितलं, तर ते भित्राळ. थोडक्यात असे बरेच सूत्र आहेत त्यात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तिसरा स्थान हा बली असला पाहिजे, आणि तिसरा नियम असा आहे, चतुर्थ स्थान हा अष्टम स्थानाशी, चतुर्थ आणि चतुर्थेश अष्टम स्थानाशी संबंध आला, त्यामुळे ते गुप्त पद्धतीनं सुख शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि चौथा सूत्र, जर चतुर्स्थानाचा संबंध द्वादश स्थानाशी आला, तरी सुद्धा ते गुपित काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणायला हरकत नाही. आता पुढं पाचवा नियम असा आहे की चंद्र, शुक्र आणि मंगळ हे एकमेकाच्या प्रभावात युतीत वगैरे असतील, तर हे भाचे किंवा महिला असेल, तर हे लग्नानंतर जो अफेअर होईल, ते खुल्लम-खुल्ला होईल. म्हणजे पती असेल तर पत्नीसमोर, पत्नी असेल तर पतीसमोर, असं खुल्लम-खुल्ला त्यांचा अफेअर होईल. अजून खुल्लम-खुल्ला होण्यासाठी अजून 2-3 सूत्र आहेत. ते सगळं सांगत बसल्यानंतर आपल्याला बराच वेळ जाईल. थोडक्यात लक्षात ठेवायचा, चंद्र, मंगळ, शुक्र हे जर एकमेकाच्या प्रभावात असतील, तर ते पतीच्या इच्छेने किंवा पत्नीच्या इच्छेने हे विवाहबाह्य संबंध असतात, असं म्हणायला हरकत नाही. अशातला हा भाग आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत सूत्रामध्ये येतात, पण या ठिकाणी हे जे पत्रिका आपण समोर ठेवलेलं आहे, ही एक महिलाचीच पत्रिका आहे. तर या ठिकाणी मी गाव टाकलं नाही, कारण कुणाची बदनामी करायची आपली इच्छा नाही, म्हणून मुद्दाम गाव टाकलं नाही. तर ही महिला खूप लांब राहते असून ही डोंबिवलीची महिला आहे. आपल्याकडे आली होती, आणि ह्या पत्रिकेत जर बघितलं, तर लग्ना अगोदर पंचम स्थानाचा अधिपती गुरु आणि सप्तम स्थानाचा अधिपती शुक्र हे एकमेकाच्या प्रभावात आहेत. गुरु शुक्राला 9व्या दृष्टीने बघतो, म्हणजेच 9 पंचम योग आहे. त्यामुळं या ठिकाणी लग्ना अगोदर त्यांचं अफेअर होतं, आणि तृतीय स्थान मजबूत असला पाहिजे. तृतीय स्थानाचा शनी बघा उच्चाचा होऊन श्रेयस्थानात बसलेला आहे, आणि तृतीय स्थानाला किंग ऑफ द प्लॅनेट सूर्य 7व्या दृष्टीने बघतो, म्हणजे यांची डेअरिंग भरपूर आहे. आणि चौथा हा सगळा भाग असून ह्यांचं लग्नात रूपांतर का झालं नाही, तर मी पहिला सांगितलं होतं की कुटुंबस्थानातला गुरु जमू दिला नाही, आणि लग्नस्थानातला सग्रहीचा मंगळ हा सप्तम स्थानाला राहू मंगळ, म्हणजे सप्तम स्थानाला इफेक्टेड करतं, आणि तिथं स्वतः राहू आहे, म्हणून हे लग्नात रूपांतर झालेलं नाही. थोडक्यात लग्नात कधी रूपांतर होतं हे तुम्हाला कळालं, असं म्हणायला हरकत नाही. आता आपण D9 चार्टमध्ये जाऊ. D9 चार्ट ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला आपण असं सांगितलंय की पंचम, पंचमेश आणि सप्तम सप्तमेश यांचा संबंध आणि शुक्र मंगळाचा संबंध जर असेल, तर लग्नानंतर हा एक नवीन संकेत देतो की लग्नानंतर सुद्धा ह्यांचं अफेअर असू शकतात. या पत्रिकेमध्ये शुक्र आणि मंगळ यांची युती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पत्रिकेमध्ये पंचम स्थानाचा सूर्य, पंचम स्थानाचा मंगळ आणि सप्तम स्थानाचा बुध हे एकमेकाच्या प्रभावात आहेत. कारण मंगळ निगेटिव्ह आहे बघा, तो जातोय तिकडं, आणि त्यामुळं शेअरिंगमध्ये प्रभावित आहेत ते. दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळं या 2 गोष्टी दाखवल्यामुळं, आणि तृतीय स्थानाचा अधिपती शनी श्रेयस्थानात गेला, आणि आपण पहिलाच बघितलं लग्नकुंडलीमध्ये यांना डेअरिंग जास्त आहे. आणि पुढं जर बघायचं झालं, तर चतुर्स्थानाचा अधिपती गुरु हा कुटुंबस्थानात चंद्राबरोबर असून श्रेयस्थानाच्या शनीनी दृष्ट आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपण असं म्हटलं होतं
जास्त विश्लेषण करत नाही. या मला हेच गोष्ट नीट सांगायचं. चंद्र, मंगळ आणि शुक्र. चंद्र, मंगळ आणि शुक्र एकमेकांच्या संपर्कात असतील, तर आपल्याला असं म्हणता येईल, की ते खुल्लम-खुल्ला करतात. तर मंगळ निगेटिव्ह असल्यामुळे 9व स्थानात येतो चलितमध्ये आणि तो 8व्या दृष्टीने चंद्राला बघितलं जातं आणि या ठिकाणी मंगळ आणि शुक्र युतीच आहेत. त्यामुळं मंगळ, शुक्र आणि चंद्र हे एकमेकाच्या प्रभावात आले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे खुल्लम-खुल्ला होत झालेला आहे. हा झाला एक पत्रिका. दुसरी एक पत्रिका आहे, ती म्हणजेच या मुलाचं एक वैशिष्ट्यपूर्ण घटना. याचं पण नीट बघून घ्या. पंचम स्थानाचा मंगळ आणि सप्तम स्थानाचा शनी एकमेकाच्या प्रभावात आहेत. मंगळ 8व्या दृष्टीने शनीला बघतो आणि याचं लग्नात रूपांतर यासाठी झालं नाही, थोडक्यात सांगतो. लग्नात रूपांतर यासाठी झालं नाही, की गुरु उच्चाचा असून सुद्धा मंगळ आणि सप्तम स्थान डिस्टर्ब झाला आणि अष्टम स्थानात स्वग्रहीचा शनी. अजून एक सूत्र मी सांगायला विसरतो म्हणजे अष्टम स्थानात स्वग्रहीचा ग्रह असेल, तर लग्नानंतर सुद्धा गुप्त अफेअर असतात. त्याचं पहिला ज्या मुलीबरोबर ज्या मुलीबरोबर अफेअर होता, त्याच मुलीबरोबर लग्नानंतर गुप्त अफेअर कसं ठेवला, 9व स्थानावरून समजतं. पंचम स्थानाचा अधिपती शनी 12व्या स्थानात गेला, असं म्हणायला हरकत नाही आणि चतुर्थ स्थानाचा जो गुरु आहे, तो 9व स्थानात गेलं आणि शनीच्या 10व्या दृष्टीने गुरुला अफेक्टेड केलं आणि पंचम स्थानाचा मंगळ हा अष्टम स्थानात गेला. त्यामुळं दोन्ही पंचम आणि चतुर्थ स्थान एक पंचम स्थान श्रेयस्थानाला पण अफेक्टेड केला आणि अष्टम स्थानाला पण अफेक्टेड केला. त्यामुळं ह्याचं लग्नानंतर अफेअर चालू झालं आणि काही कारणास्तव मंगळाच्या महादशेमध्ये हे बाहेर पडलं आणि हे पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये काही समज देऊन, काही लिखापट्टी करून, काही पैसे वगैरे देऊन हा केस मिटवला गेला. म्हणजे थोडक्यात लग्नानंतर अफेअर बघत असताना कुंडलीचं बारीक निरीक्षण करून आपल्याला बघावं लागतं. श्री स्वामी समर्थ.